मोठा दिलासा, जायकवाडी 70% भरले, समन्यायीचे घटक टळले. मंडळी, मराठवाड्यासह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै महिन्यात घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी साठ्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांसह अहिल्यानगरमधील भंडारदरा आणि निळवंडे धरणे भरली आहेत. मुळा धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. या पाण्यामुळे जायकवाडी धरणात आतापर्यंत 33 टीएमसीहून अधिक पूर पाणी पोहोचले आहे. सध्या जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा 70% जवळ पोहोचल्याने मराठवाड्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समन्यायी पाणी वाटप लागू करण्याची शक्यता सध्या तरी टळली आहे. या नियमानुसार जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा 65% कमी असल्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडावे लागते. याच कारणावरून दरवर्षी नगर, नाशिक आणि मराठवाड्यामध्ये वादही निर्माण होत असत. मात्र यंदा जायकवाडीचा जलसाठा 65% जास्त झाल्याने नगर आणि नाशिकमधून समन्यायी तत्वानुसार पाणी सोडण्याची गरज भासणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचे अजूनही 2 महिने शिल्लक असल्याने धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच ही बातमी केवळ मराठवाड्यासाठीच नाही तर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यासाठीही मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.